काही लोकांना वाटते की जे नवीन क्रिएटर असतात त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, पण जर चॅनल वरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण झाला तर चॅनल नक्की मॉनिटाईज होईल असे ते समजतात. आणि असे खूप क्रिएटर्स आहेत जे हे दोन्ही क्रायटेरिया पूर्ण करतात तरी सुद्धा त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, कारण त्यांना अजूनही समजले नाही की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करणे हे फक्त एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता क्रायटेरिया आहे. याचा अर्थ तुम्ही मॉनिटायझेशन साठी अर्ज करू शकता, पण हेच मॉनिटायझेशनचा खरा नियम नाही. जोपर्यंत तुम्हाला खरे नियम समजत नाही तोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल असे नाही. तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल आणि तुमचा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी तुम्हाला मॉनिटायझेशन सर्व खरे नियम सांगणार आहे. हा व्हिडिओ नवीन क्रिएटर साठी खूप उपयोगी ठरणार आहे आणि हा चॅनल देखील खूप मदत करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक देखील करा. पहा, एक असते एलिजिबिलिटी पात्रता आणि एक असते अप्रूव्हल मंजुरी. एलिजिबिलिटीचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या चॅनलवर सर्व क्रायटेरिया पूर्ण केले असतील, जर तुम्ही ते पूर्ण केले असेल तर तुम्ही मॉनिटायझेशन साठी अर्ज करू शकता. आणि जर अप्रूव्हल म्हणजे काय, जर युट्यूबने तुमच्या चॅनलला मंजुरी दिली तर मग तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. एलिजिबिलिटी पात्रता क्रायटेरिया खूप साधा आहे. तुम्हाला 1000 सबस्क्रायबर लागतात आणि जर तुम्हाला लॉंग व्हिडिओवरून मॉनिटायझेशन करायचे असेल तर तुमच्या पब्लिक लॉंग व्हिडिओवरती 4000 तासांचा वॉच टाइम लागतो. आणि जर तुम्हाला शॉर्ट वरून मॉनिटायझेशन करायचं असेल तर 90 दिवसात फक्त 10 मिलियन शॉर्ट व्ह्यू लागतात. ठीक आहे, समजलं का? म्हणजेच मागील 365 दिवसात तुम्ही जितके लॉंग व्हिडिओ पब्लिक केले आहेत त्या सगळ्यांवर मिळून 4000 तासांचा वॉच टाइम असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शॉर्ट वरून मॉनिटायझेशन करायचे असेल तर इथे वॉच टाइम लागत नाही. त्याऐवजी मागील 90 दिवसात तुम्ही टाकलेल्या शॉर्ट वरून मिळून 10 मिलियन व्ह्यू असणे गरजेचे आहे. हे फक्त एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता आहे, म्हणजे तुम्ही हा क्रायटेरिया पूर्ण केला आहात. यानंतर तुम्ही मॉनिटायझेशन साठी अर्ज करू शकता. असे नाही की तुमचा चॅनल आपोआप मॉनिटाईज होईल. त्यासाठी तुम्हाला खरे नियम समजून घ्यावे लागतील. सर्वात आधी बघा, YouTube तपासले की तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केले आहेत तुमच्या चॅनलवर जेवढे पब्लिक व्हिडिओ आहेत तेवढेच ते तपासतील. जर तुम्ही एखादा व्हिडिओ अनलिस्टेड, डिलीट किंवा प्रायव्हेट केला असेल तर त्याला YouTube काही महत्त्व देत नाही. त्या व्हिडिओ मधून मिळालेला वॉच टाइम देखील मोजला जात नाही. जरी आधी वॉच टाइम मिळाला असेल तरी तो कमी केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, नाहीतर मॉनिटायझेशन होणार नाही. तुम्हाला नकार दिला जाईल की तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही. अनेक वेळा असेही होते की तुम्ही मिसलीडिंग मेटाडेटा भरलेला असते, म्हणजे टायटल आणि डिस्क्रिप्शन मध्ये चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली असेल तर त्या प्रकारातही तुमचा चॅनल मॉनिटाईज केला जाणार नाही. म्हणून तुमचा जो कंटेंट आहे तो ऍडव्हर्टाइज फ्रेंडली कंटेंट पॉलिसी, जाहिरातीसाठी योग्य असलेली कंटेंट पॉलिसी पाळणारा असला पाहिजे. तेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. YouTube या तिन्ही गोष्टी नक्की तपासतो आणि तुमची जी जास्त व्ह्यूज असलेली व्हिडिओ आहे ती YouTube नीट तपासतो की यात काही खोटे किंवा फेक तर नाही हे स्पष्ट झाले. पुढे आणखी एक पॉलिसी अशी आहे की तुमच्या चॅनलवर ऍक्टिव्हिटी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसली पाहिजे. जर स्ट्राईक असेल तर ते तुमचे अप्रूव्हल मंजूर मिळणार नाही. तसेच ज्या ईमेल आयडी ने तुम्ही चॅनल तयार केले आहे त्या ईमेल आयडी वर 2 स्टेप व्हेरिफिकेशन 2 टप्प्यांची सुरक्षा चालू असणे आवश्यक आहे. तुमच्या चॅनलवर बॅनर असणे आवश्यक आहे. तसेच चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये
काहीतरी माहिती लिहिलेली असावी, ते रिकामे नसावे. ही सुद्धा एक पॉलिसी आहे. काही लोक काय करतात, ते गुगल ऍड्स द्वारे जाहिरात लावतात, पैसे देऊन व्ह्यूज वाढवतात, त्यामुळे वॉच टाइम देखील वाढतो. पण त्या वॉच टाइमला मॉनेटायझेशन साठी मोजले जात नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या व्हिडिओवरती जाहिरात लावून पैसे खर्च करून व्ह्यूज मिळवले तर ते व्ह्यूज पण सबस्क्रायबर आणि मॉनेटायझेशन साठी त्याचा फार उपयोग होत नाही. पण जो वॉच टाइम मिळेल तो मोजला जाणार नाही. तुमचा वॉच टाइम ऑर्गॅनिक ऑडियन्स खऱ्या प्रेक्षकाकडून आलेला असावा हे तपासले जाते. कधी कधी काय होते, असेही होते की लोक आर्टिफिशियल किंवा बॉट व्ह्यूज आणि सबस्क्रायबर खरेदी करतात. काही लोक तुम्हाला खऱ्या पद्धतीने जेन्युइन सबस्क्राईब देऊ शकतात. लोक फेक पद्धतीने देतात आणि तुमच्याकडून पैसे घेतात. जर तुमचे सबस्क्रायबर, वॉच टाइम आणि ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आहेत त्याचे एंगेजमेंट नैसर्गिक खरे असेल तर ते योग्य मानले जाते. जर युट्यूबला असे वाटले की व्ह्यूज किंवा ऍक्टिव्हिटी बनावट आहे किंवा संशयास्पद आहे तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही. त्यावेळी तुम्हाला ईमेल येईल की तुमचा चॅनल मॉनिटायझेशन पॉलिसी पूर्ण करत नाही. म्हणजे तुमच्या कंटेंटमध्ये ओरिजिनलिटी असणे आवश्यक आहे. पुढे तसेच तुमच्या चॅनलवर ॲडव्हान्स फीचर्स सक्षम असणे देखील गरजेचे आहे. जर ते सक्षम नसतील तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही. आणि हा एक नियम आहे, तुमचं जे चॅनल आहे त्यावर जे ॲडव्हान्स फीचर आहेत ते सुद्धा एनेबल असणे पाहिजे. जर ते एनेबल नसतील तर तुमचा चॅनल मॉनिटाईज केलं जाऊ शकत नाही. हे सगळे खरे नियम आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण कराल तेव्हा हे नियमही पाळावे लागतील. त्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.